राजस्थान आणि मध्य प्रदेश या बॉर्डरवरती कुप्रसिद्ध असलेली कमल सिंग गँग ही शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आश्रयाला आल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेली होती। त्या माहितीच्या आधारे जयपूर पोलीस आणि शिर्डी पोलीस यांनी संयुक्त कार्यवाही करत त्या गँगमधील 5 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे। 3 दिवसापूर्वी ह्या गँगने नीमच मध्य प्रदेशमधील नीमच या ठिकाणी राजस्थानमधील चित्तौड़गढ़ जिल्ह्यातील निंबाहेड़ा या पोलीस स्टेशनच्या सब इन्स्पेक्टरवरती फायर करून सरकारी पिस्टल पळवून नेलेलं होतं। त्यानंतर त्यांचा मोठ्या प्रमाणात शोध घेणं चालू होतं। अशा परिस्थितीमध्ये त्यातील 5 आरोपी हे शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये आश्रयाला आलेले होते। त्या माहितीच्या आधारे टेक्निकल ॲनालिसिस करून त्या टोळीला ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्यामधील मुख्य आरोपी कमल सिंग डूंगर सिंग राणा हा या अगोदर भारतीय दंडसंहिता 302 या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला आरोपी होता। त्याच्यावरती राजस्थान पोलिसांनी 50,000 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं होतं। त्यासोबतच मध्य प्रदेशमधील एका गुन्ह्यात तो फरार असताना त्याच्यावरती मध्य प्रदेश पोलिसांनी देखील 20,000चं बक्षीस ठेवलेलं आहे। त्यानंतर सत्येंद्र सिंग भारत सिंग आणि ओमप्रकाश उर्फ गुड्डा काळूराम दावत हे 3 आरोपी फरार होते आणि त्यांचे अन्य 2 साथीदार वीरेंद्र हरिसिंग जाट आणि चंदरसिंग भवर सिंग अशा 5 आरोपींना मध्यरात्रीच्या सुमारास शिर्डी पोलीस आणि जयपूर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतलेला आहे। यामध्ये शिर्डी पोलिसांसोबतच शिर्डी क्यूआरटीचा रोल देखील अतिशय महत्त्वाचा होता। शिर्डीमध्ये ते कालच आल्याचं निष्पन्न होत आहे। 1 दिवस अगोदर ते शिर्डीमध्ये आश्रयाला आल्याचं निष्पन्न होत आहे। हा टोळी प्रमुखातून अतिशय सराईत असा गुन्हेगार आहे। त्याच्या विरुद्ध या अगोदर 37 गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये खून, दरोडा, NDPS, आर्म्स ॲक्ट, जबरी चोरी असे अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्या विरुद्ध दाखल आहेत। शिर्डीची सुरक्षा व्यवस्था कठोर आहे, परंतु त्यांना शिर्डीमध्ये इझी ॲक्सेस हॉटेलची संख्या जास्त आहे। त्यासोबत वाहतुकीचे साधनं आणि सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे इथे ॲक्सेस असल्यामुळे ते इथे येतात। आरोपींकडे वेपन असण्याची दाट शक्यता होती। त्या अनुषंगाने क्यूआरटीची आपण मदत घेतलेली होती। क्यूआरटीचे जे शिर्डी क्यूआरटीची जी टीम होती यांनी या ऑपरेशनमध्ये खूप महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे। सुदैवाने आरोपीकडे कुठल्याही प्रकारचं वेपन भेटलं नाही।